सो त्यावेळी मला विचार आला की जर आपल्याला कंपनीमध्ये पॅशन आणायचं असेल तर काय करायला पाहिजे किंवा काय करतात लोक, सक्सेसफुल कंपनीज काय करतात. अँड त्या गुगलच्या माझ्या इंटरॅक्शन नंतर मला लक्षात आलं की इफ यू कॅन सेट ए गोल विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल, आपण त्याला आपले जार्गन बी हॅक म्हणतो, असा जर गोल सेट केला तर कदाचित आपण सगळे आपल्या लोकांमध्ये एक पॅशन क्रिएट करू शकू. आणि मला आज ते दिसतंय की जेव्हा आपण 10x ही थीम घेतली तर त्यामुळे जे काही पॅशन आज मला या स्टेजवर दिसलं तुमच्या सगळ्यांमध्ये, प्रत्येक जण त्या 10x बद्दल ज्या पद्धतीने कळकळीने बोलत होतं की आम्ही हे करणारच. सो तुमच्या लोकांमध्ये ॲटिट्यूड आणि टॅलेंट आहेच, आणि आता ॲज लिडर्स यू हॅव इन्स्टेड दिस पॅशन इन देम, अँड सो दिस PAT इज रिअली गोइंग टू बी ह्यूज. प्रत्येक कंपनीचा जो पॅक आहे तो खूप मोठा असणार आहे. ऑफकोर्स ॲज लिडर्स वी नीड टू बी पॅशनेट फर्स्ट. त्यामुळे तुम्हाला त्या 10x बद्दल आणि 20x बद्दल किंवा 40x 50x बद्दल पॅशन असायला पाहिजे. आणि ते जर पॅशन असेल आणि ते पॅशन असल्यामुळे मला आज स्टेजवर हे पॅशन दिसलं. म्हणजे त्या प्रत्येक कंपनीचे जे लीडर्स आहेत, ओनर्स आहेत, त्यांनी हे पॅशन, ते पॅशनेट आहेत 10x बद्दल, आणि त्यामुळे ते त्यांनी त्यांच्या कंपनीत ते इन्स्टिल करण्यात सक्सेसफुल झालेत. मी बऱ्याच TLC कंपन्या बघत असतो, नॉन TLC कंपन्यांना आपण व्हिजिट करत असतो, आणि दोन एक्स्ट्रीमली डिफरंट कंपनीज बघितल्या मी हल्ली. एक कंपनी होती ती कंटिन्युअसली क्रीप करत होती की पॅन्डेमिक आला, रिसेशन आहे, हे आहे, ते आहे, लोक DSI करत नाहीत, डेली स्मॉल इम्प्रुव्हमेंट्स करत नाही आहेत. आणि मी त्या कंपनीत व्हिजिट केलं तेव्हा तिथलं जे बेसिक हायजीन होतं ते सुद्धा वाईट होतं. सो आय कुड मेक आउट की दिस इज अ लीडर हू कॅन नॉट डू 10x अनलेस ही इम्प्रूव्ज हिज माइंडसेट. आणि दुसरी एक्स्ट्रीम कंपनी, आणि अशा ज्या प्रेझेंटेशन झाल्या अशाच कंपन्यांपैकी एक, की जिथे एव्हरीथिंग वॉज सो नाईस, प्रसन्न वातावरण होतं. जसं पारिक सर म्हणाले की कार्य मंदिर, इट वॉज रिअल लाईक मंदिर. अशा मंदिरात आपण एंटर केल्यासारखं वाटत होतं. सो इट ऑल मेक्स अ डिफरन्स हाऊ द लीडर लीड्स द टीम. या 10x साठी एक छोटासा अजून एक आपल्याला तडका लावायचा आहे, आणि जो मला आज विक्ट्री पॉलिकेम या कंपनीमध्ये त्यांनी दिसला, तो घेता येतो, दॅट इज इनोव्हेशन. सो यू हॅव टू डू 10x, you have to also take into consideration innovation technology, कारण the world is moving so fast. या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. आणि आज हे लक्षात घेऊन आपण उद्याच्या बोथ स्पीकर्समध्ये एक बोथ स्पीकर जर आमंत्रित केले आहेत, ते आज आलेले आहेत तिथे, मिस्टर कंग यांनी टेक्नॉलॉजी आणि याचा वापर करून, इनोव्हेशनचा वापर करून कशी कंपनी वाढवली हे आपण उद्या ऐकणार आहोत. याच्यावर एक गोष्ट आठवली छोटी. एक जेव्हा हे वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यावेळी एक माणूस घरी काम करत होता, आणि त्याचा छोटा मुलगा त्याला सारखा त्रास देत होता की बाबा हे मला पाहिजे, हे करा, हे खेळूया, तसं खेळूया. सो त्यांनी आयडिया केली, तो म्हणाला की त्यांनी एक वर्ल्ड मॅप काढला, आणि त्या वर्ल्ड मॅपचा कागद घेतला आणि तो त्याच्यात छोटे छोटे तुकडे केले, आणि त्याचे सगळे छोटे तुकडे त्या मुलाला दिले, आणि त्या सांगितले आता जोड, हे जिक्सॉ पझल सारखे जोड. तो म्हणाला की आता एक तासभर ते काय येत नाही. तो मुलगा 5 मिनिटातच परत आला सगळं जोडून. तो माणूस एकदम चक्रावला, अरे काय झालं, काय कसं काय तू हे केलं. तो म्हणाला काय नाही सर, मागच्या बाजूला जाहिरात होती एक, ती जाहिरातीचे चित्र मी जोडले, टाकायला जोडला गेला. सो व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स यू फेस इन युअर बिझनेस, त्यांना आपण कसं बघतो हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून DSI, डेली स्मॉल इम्प्रुव्हमेंट, हे इम्पॉर्टंट आहे. कारण आपण डे टू डे बेसिसवरती प्रॉब्लेम्स फेस करत असतो, आणि द ग्रोथ हॅपन्स वेन यू सॉल्व्ह वन प्रॉब्लेम अँड गो टू द नेक्स्ट. म्हणजे आपण त्याला जे CBI म्हणतो, क्रिटिकल बिझनेस इश्यूज. सो ग्रोथ विल ओनली हॅपन वेन यू सॉल्व्ह वन क्रिटिकल बिझनेस इश्यू, यू विल शिफ्ट टू अनदर, अँड दॅट इज हाऊ यू कीप ऑन ग्रोईंग. CBI. आणि हे जर आपण इनोव्हेटिव्हली करू शकलो, इनोव्हेटिव्हली, आणि इनोव्हेशन म्हणजे काय, असं प्रॉडक्ट इनोव्हेशनच प्रत्येक वेळी असायला पाहिजे असं नाही, काहीतरी इन्व्हेन्शनच असायला पाहिजे असं नाही. छोट्या छोट्या इम्प्रुव्हमेंट्स इन द प्रोसेस
ते फेमसली म्हटलं जातं की दररोज जर 1% इम्प्रुव्हमेंट केली तर बाय द एंड ऑफ द इयर 37 टाइम्स इम्प्रुव्हमेंट होतो. दॅट इज द पॉवर ऑफ डेली इम्प्रुव्हमेंट. सो आपली लोक आपल्याला माहिती आहे की सगळी डोकं घेऊन येतात ना कंपनीत. आपण डोकं घेऊन येतो ना कंपनीत. मग त्या डोक्याचा जर वापर करायचा असेल डेली एकदाच तर एक स्मॉल इम्प्रुव्हमेंट होणार की नाही. जर प्रत्येकाने कंपनीमध्ये दररोज एकदा जरी फक्त डोक्याचा वापर केला तर जस्ट इमॅजिन 10 लोकांची जरी कंपनी असेल तरी इंटू 300 डेज किती होणार. आणि आज आपण प्रेझेंटेशन बघितलंच पीपल आर सेव्हिंग crores ऑफ रुपीज बाय जस्ट स्मॉल इम्प्रुव्हमेंट्स. सो 10x ग्रोथची path to the 10x growth is small improvements, DSI. So let us take the daily small improvements seriously. आणि त्याच्यातच इनोव्हेशन आहे. You can do things innovatively. So innovative तडका to DSI will give you that 10x growth very easily. आज जे काही प्रेझेंटेशन बघितली आणि आज जो काही क्राऊड जमा झाला आहे तर इट शोज द अमाऊंट ऑफ कमिटमेंट ऑर द नीड फॉर लर्निंग or the thirst for learning in all of you. And I wish you all the best. Happy 10x growth, happy DSI. Thank you.